हे बघा, जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर मग मी तुम्हाला डिवोर्स देईन. देऊन टाक. अहो, माझा भाऊ ना माझ्या मम्मी पप्पाला सोबत ठेवायला तयार नाही आहे. त्यांना तिथे खूप त्रास होत आहे, म्हणून मी त्यांना आपल्या जवळ बोलवून घेतलं. आता ते आपल्या सोबतच राहतील. काय? आपल्याकडे बोलवून घेतलं म्हणजे? असं कसं बोलवू शकतेस तू? अरे, माझे मम्मी पप्पा आहेत, ते माझ्याजवळ नाही येणार तर कुठे जाणार आहेत? असं? तुला आठवते, तूच म्हटलं होतंस की मी माझ्या घरात कोणत्याही म्हाताऱ्या लोकांना राहू देणार नाही म्हणून, आणि म्हणूनच आज माझे आई वडील गावी राहतात. अहो, मी तसं नव्हतं म्हटलं. मी असं म्हटलं होतं की मी तुमच्या आई वडिलांसोबत राहू शकणार नाही. माझ्या मम्मी पप्पा सोबत तर मी राहू शकते ना. अरे वा, हे मस्त आहे. तुझ्या मम्मी पप्पा सोबत राहायला तुला प्रॉब्लेम नाही, पण माझ्या आई वडिलांसोबत राहायला तुला प्रॉब्लेम आहे. अगं, ते दोघेही म्हातारेच आहेत ना. अहो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांनी मला खूप लाडाने, खूप कष्टाने मोठं केलं आहे. त्यात काय फार मोठी गोष्ट नाही. सगळ्यांचेच आई वडील करतात, त्याची जबाबदारीच असते ती. मग माझ्या जबाबदारीचं काय? हे बघ, मला तुझ्या जबाबदारीचं माहित नाही, पण मला एवढं माहित आहे की माझी तू जबाबदारी आहे आणि मी ते व्यवस्थित पार पाडत आहे. आणि राहिलं तुझ्या आईवडिलांची जबाबदारी, तर ती जबाबदारी घेण्याची जिम्मेदारी तुझ्या भावाची आहे. आणि तुला जर वाटत असेल तू, मी, आपण शांततेत आणि सुखाने आपला संसार ठेवायचा असेल, तर तुझ्या आईवडिलांनी तुझ्या भावाकडेच राहायला पाहिजे. तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, अजून कितीक वेळा सांगू? माझा भाऊ त्यांना तिथे ठेवत नाहीये. त्यांना तिथे रोज त्रास होत आहे. माझी वहिनी त्यांना खूप त्रास देत आहे. तर मग मी काय करू? जेव्हा तू माझ्या आईबाबांना आपल्या घरात राहू दिलं नाही, मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही, तर मी तुझ्या आईबाबांसाठी का करू? अहो, माझ्या भावाने 6 वर्ष त्यांना त्याच्या जवळ ठेवलं. आता 6 वर्ष मी ठेवते, नंतर बघूया काय करायचं ते. 6 घंटे पण नाही. तुला आठवते, तू माझ्या आई बाबांना 6 दिवसही राहू दिलं नव्हतं इकडे. लग्नाच्या 1-2 दिवसातच बोलली होती की मी तुझ्या आईबाबासोबत राहणार नाही म्हणून. त्यांना गावी पाठवून द्या, मी राहू शकत नाही त्यांच्यासोबत. हां, आता तू जर माझ्या आईबाबासोबत राहू शकत नाही, तर मग मी तुझ्या आईबाबासोबत का राहू? तू ना माझ्या आईबाबावर एक पैसा खर्च करू दिला नाही, तर मग मी तुझ्या मम्मी पप्पावर का पैसे खर्च करू? सांग. अहो, मला त्यांच्यासोबत राहून खूप आनंद होतो, एवढा की तुमच्या सोबत पण नाही होत. मग त्यांच्यासोबत राहा ना. माझ्यासोबत लग्न का केलं? अगं, 5 वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि आई बाबापासून दूर झालो. आणि तुला माहित आहे, जेव्हापासून आईबाबापासून आपण दूर झालो आहे, मला किती गिल्ट फील होते ते. अगं, मी काय काय विचार केला होता त्यांच्यासाठी, की त्यांच्यासाठी हे करीन, ते करीन, असं ठेवीन, तसं ठेवीन. अगं, काहीच करू दिलं नाही तू त्यांच्यासाठी. आणि आता तुझ्या आईबाबांवर वेळ आली तर तू असली रूप दाखवून दिलं. हा काय नियम झाला? तुझ्या आईबाबांसाठी वेगळं आणि माझ्या आईबाबांसाठी वेगळं. हे बघा, जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर मग मी तुम्हाला डिवोर्स देईन. देऊन टाक. हे बघा, मी मजाक नाही करत आहे, मी खरंच निघून जाईल. मी तुला मजाक करूही देणार नाही, कारण यावेळेस मी सिरियस आहे. अगं, तुझ्यासारख्या बायकोसोबत राहण्यापेक्षा मी एकटा राहीन, माझ्या आईवडिलांसोबत राहीन, त्यांच्यासाठी जे जे करायचं होतं ते करेन आणि आनंदात राहीन. जा तू.